जर तुम्ही पाहिलं होता, जनावरांचे कातडे असे वाळायचे आणि ते बाजारामध्ये नेऊन त्याने सांगितलं, बाळू कशाची दृष्टांत सांगतोय लक्ष, कातड आणि खाली बाळू. बाळूला वाटायचं कवर घेऊन जाणार आहे तू, कधीतरी कंटाळशील ना. आणि गिधाडाला वाटायचं तू कवारला टाकणार आहे, हातपाय कंटाळले की सोडून देणारच आहेस ना. असा प्रवास काय सांग. त्या गिधाडाच्या तोंडात मोठं कातड त्याला बाळूने खालीहून धरलेलं. आणि 5 माणसं असे तुम्ही बसलात असे बसायचे बाहेर येऊन, कधी दिलं आणि पाण्याच्या डोहामध्ये तो पडला. पडल्यानंतर लगेच बाकीच्यांनी सांगितलं पती पाठवलाय म्हणले. पती पाठवलाय त्याच्यामुळेच कपडे सुद्धा नाहीत म्हणले याच्या अंगावर. जन्माला येताना सुद्धा म्हणले कसं येतंय माणूस, नग्नच येतंय. आणि तोच पती तुला पाठवलेला आहे. काय सांगा महाराज, त्याला कपडे वगैरे घालायला दिले, शृंगार वगैरे सगळे घातले. आणि राजाच्या मुलीने सांगितलं मला लग्न कोणाशी करायचंय, याच्याशीच करायचंय. आणि मग सगळं लग्न थाटामध्ये पार पडलं. पण हे जरा थोडं कुचामलेलंच दिसायचं. याला त्या राजाला वाटायचं काहीतरी कमी पडलंय काय नो, म्हणून जरा टेन्शन मध्ये त्या राजाच्या मुलीने सांगितलं बाबा माझे पती तर थोडे मला टेन्शन मध्येच दिसतात. राजाने बोलून घेतलं, सांगा जावई बापू काय कमी आहे तुम्हाला, अजून सार्वभौम राज्य देतो. आता काय करावं, ते अजूक खचलं. खायला दुसरे चांगले मलईचे पदार्थ वाढले तरी पुन्हा खचलं. काय करायचं. आणि राजाने एक दिवस बोलून घेतलं, नेमकं तुम्हाला झालंय काय. म्हटले काय झालंय, तुम्हाला कशाची कमी आहे का. तो म्हटला मला पत्नीही आवडते, ती सुद्धा मला चांगली पत्नी मिळाली, गोरीपान पत्नी मिळाली, सगळं चांगलंय, पैसा भरपूर आहे, पण कातड मात्र गेलं. त्याला सगळं मान्य झालं, पण तो म्हणायचा कातड गेलं. सगळं इथं पण कातड गेलं म्हणायचा. तेवढं टेन्शन घ्यायचा. आणि म्हणून सज्जन हो, आपल्या जवळ सुद्धा जर आपण पाहिलं तर काळ कधी येणार आहे याची गॅरंटी नाही. म्हणून काळाचे दाना कोवेरा